क्रमांक जाहीर करणार होत्या मॅडम आणि स्पर्धेबद्दल मनोगत मी व्यक्त करणार होतो। ठीक आहे, तरी पण जो राहिलेला मुद्दा आहे तो या ठिकाणी मला सांगावासा वाटतो। एकूण 52 स्पर्धक या ठिकाणी आपले विचार स्पर्धकांनी व्यक्त केलेले आहेत। त्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या जर पाहिलं तर मुलगे 14 बोललेले आहेत आणि मुली 38 बोललेल्या आहेत आणि म्हणून या 38 मुलींचं विशेष कौतुक। आणि मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, प्रत्येकानं आपापल्या शाळेमध्ये हा संदेश द्या। एवढे स्पर्धक बोलले, या स्पर्धकांपैकी एवढ्या विद्यार्थिनी स्पर्धक बोलल्या, हा एक संदेश आपल्या शाळेमधून जाणं गरजेचं आहे। स्पर्धेबद्दल आता या ठिकाणी मॅडमनी सविस्तर सांगितलेलं आहे। यानंतर आपण ज्याची आतुरतेनं वाट पाहतो आहे, पण फक्त मला एक वाक्य सांगावंसं वाटेल। आता सरांनी वैद्य सरांनी सांगितलं त्याप्रमाणे स्पर्धेमध्ये आपण भाग घेतो की नाही शालेय जीवनात ते माहीत नाही, तरी पण शालेय जीवनामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया तयार होत असतो। त्याप्रमाणे मित्रांनो, आपण पहिल्यांदा वाचक आणि चांगला श्रोता व्हायला शिकलं पाहिजे। त्यावर आपल्या जीवन मंदिराचा कळस अवलंबून असतो। हे आपण जरूर यातून किंवा आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया। यानंतर क्रमांक जाहीर करण्यासाठी कागद मी जाहीर करू का? अच्छा, बोराडे सर जाहीर करतील। विजेत्यांचं अभिनंदन। आणि सर्व स्पर्धक छान बोललेले आहेत। उणिवा काढण्यासारख्या नाही, पण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतो। ते अडखळत होते, काही विसरले, त्यांनी यातून बोध घ्यावा आणि पुढच्या वेळी चांगली तयारी करून आपण हे सिद्ध करावं। सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद।